सांगलीतल्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणातलं रॅकेट आता उघडकीस आलं। या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। कर्नाटकच्या कागवाड परिसरातल्या डॉक्टर श्रीहरी घोडकेच्या मॅटर्निटी हॉस्पिटलवर छापा मारून त्याला अटक करण्यात आली। सांगली गुंडा विरोधी पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी 2 सोनोग्राफी मशीन्स आणि कागदपत्र ताब्यात घेतली आहेत। तसंच डॉक्टर खिद्रापुरेच्या दवाखान्यात काम करणारा कंपाऊंडर उमेश साळुंके आणि नर्स कांजन रोजे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले। सांगली म्हैसाळ गर्भपात प्रकरणी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घटनास्थळाला भेट दिली। म्हैसाळमध्ये ज्या ठिकाणी मृत भ्रूण सापडले होते त्या ठिकाणी सावंत यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी सीमा भागात कमिटी नियुक्ती करून यापुढच्या काळात यावर देखरेख करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलंय। त्याचप्रमाणे आरोग्यविषयक जे कायदे त्यांच्या सुधारणा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। म्हैसाळ गर्भपात प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली। अशा प्रवृत्तींना ठेचून काढलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पैशाकरता अशा प्रकारे जर कोणी स्त्री भ्रूण हत्या करत असेल तर मला असं वाटतं की अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत या प्रवृत्ती ठेचूनच काढल्या पाहिजेत। आणि मी विश्वासानं सांगतो की राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्याकरता गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा जिल्हा समितीचं काम गेल्या 1 वर्षांपासून ठप्प आहे। गर्भलिंग निदान करणाऱ्या गुन्हेगार डॉक्टरांवर कारवाई करणाऱ्या महिला वकिलालाच पदावरून हटवण्यात आले। समितीच्या ॲडव्होकेट अर्चना उबाळे यांचं काम रोखण्यात आलं। उबाळे यांनी कारवाई केलेल्या 3 डॉक्टरांना प्रशासनानं क्लीन चिट दिल्याचा आरोप होतोय। तत्कालीन पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांच्या पत्रावर नमूद करण्यात आले। मुंबई महापालिकेच्या मेयरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर भरघोस मताने निवडून आले। शिवसेनेच्या उमेदवाराचा भाजपच्या 82 नगरसेवकांसह त्यांच्यासोबत असलेल्या एका अपक्षानेही पाठिंबा दिला। त्यामुळे शिवसेनेचं बहुमत थेट 171 पर्यंत पोहोचलं। मेयरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे अनेक शिलेदार मुंबई महापालिकेत हजर होते। उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंचा ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक हे महापालिकेत आवर्जून हजर होते। मुंबई महापालिकेवर भगवा फडकल्यानंतर शिवसैनिकांनी महापालिकेच्या बाहेर मोठा जल्लोष केला। ढोल ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी विजय साजरा केला। विशेष म्हणजे महिला आणि तरुणीही मोठ्या संख्येनं या जल्लोषात सहभागी झाल्या होत्या। तरुणींनी ढोल आणि ताशांनी कमान आपल्या हातात घेत विजय उत्सव साजरा केला। मुंबई महानगरपालिका सभागृहात ज्या ठिकाणी महापौर निवडणूक झाली त्या ठिकाणी सभागृहाबाहेर शिवसेना आणि भाजपमध्ये घोषणायुद्ध रंगलं। भाजपानं मोदीच्या घोषणा दिल्या तर शिवसेनेनं बाळासाहेब अशा घोषणा दिल्या। मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत जाऊन त्यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या बाहेर छोटेखानी विजयी सभा घेतली। त्यात त्यांनी मुंबईकरांचे आभार मानले। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते। त्यानंतर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना घेऊन ते हुतात्मा चौकात गेले। हुतात्मा चौकात सर्वांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं। सोलापूर महानगरपालिकेच्या 37व्या मेयरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची तर उपमहापौरपदी भाजपच्या शशिकला बत्तुल यांची निवड झाली आहे। बनशेट्टी यांनी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम यांचा 28 मतांनी पराभव केला तर भाजपच्या शशिकला बत्तुल यांनी शिवसेनेचे अमोल शिंदे यांचा 28 मतांनी पराभव केलाय। एमआयएमच्या 9 नगरसेवकांनी आणि बीएसपीच्या 4 नगरसेवकांनी निवडीतून मतदान न करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे भाजपला विनासाय सत्ता काबीज करता आली। मेयरपदासाठी पुण्यात भाजपच्या मुक्ता टिळक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उपमहापौरपदासाठी आरपीआय आठवले गटाचे नवनाथ कांबळे यांनी तर काँग्रेसकडून लता राजगुरू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। या दोन्ही पदांसाठी 15 मार्चला निवडणूक होते। पुणे महापालिकेत भाजपचं संख्याबळ पाहता भाजपचा महापौर आणि आरपीआयचा उपमहापौर होणार हे निश्चित आहे। मात्र निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं उमेदवार दिलेत। नागपूरच्या महापौरपदी नंदा जिचकार यांनी पदभार सांभाळल्यानंतर 3 दिवसांनी विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेस नगरसेवक संजय महाकाळकार यांनी जबाबदारी स्वीकारली। माजी महापौर आणि मावळते विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत महाकाळकार यांनी महापालिका मुख्यालयात विरोधी पक्षनेत्याच्या कक्षेत पदभार स्वीकारला। संजय महाकाळकार यांनी नुकतीच काँग्रेस गटनेतेपदी त्यांची निवड झाली होती।
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र तयार करतानाच ECI ही कंपनी सुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेते, त्यामुळे या यंत्रामध्ये कुठल्याही प्रकारे फेरफार करणं शक्य नाही, असा खुलासा राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी दिलाय. राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आगामी लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MIMचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांची लातूरमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी अपक्षप्रमाणे काँग्रेसचे युवा नेते तथा लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्यावर तोफ टाकली. लातूर महानगरपालिकेत वर्षानुवर्षापासून काँग्रेसची सत्ता असूनही मूलभूत समस्या का सुटल्या नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विखे पाटील घराण्यातील वाद चव्हाट्यावर आला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे पाटील यांनी त्यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत. राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप यांची मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. बाळासाहेब विखे पाटलांनी युती शासनाच्या काळात मंत्री असताना अमित शहा यांना एका बँक घोटाळ्यातून वाचवलं होतं. त्याचे रिटर्न गिफ्ट म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांना विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याचंही त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांचा टोलमुक्तीचा नारा फोल असल्याचा आरोप RTI कार्यकर्त्यांनी टोल अभ्यासकांनी केलाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोलची निर्धारित रक्कम 2016 मध्येच वसूल झाल्याचा दावा टोल अभ्यासकांनी केलाय. मात्र तरीही टोलची लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि MSRDCचे सहव्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण मोपलवारांविरोधात ACBत तक्रार दाखल करण्यात आली. नोटाबंदीच्या काळात अनेकांनी बँकेत बेहिशोबी नोटा जमा केल्या. या सगळ्यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. त्या चौकशीमध्ये 5 दिवसामध्ये मराठवाड्यात 25 कोटींची काळी माया समोर आली आहे. हे सर्व पैसे आता पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमध्ये जमा करण्यात आलेत. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरातल्या 21 गावातील शेतकरी हे उरमोडी जलसिंचन योजनेचं पाणी सुरू करावं या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. आणि हीच बातमी झी मीडियानं दाखवल्यानंतर सरकारनं त्याची गंभीर दखल घेतली आणि थकीत 3,34,00,000 रुपयांचं वीज बिल भरण्याचे आदेश कृष्णा खोरे विभागाला दिलेत. कृषी मंत्री आणि साताराचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेऊन पंप हाऊसचं कनेक्शन जोडण्यासंदर्भात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर हा आदेश देण्यात आला. विधान परिषदेमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारनं दाखल केला. परिचारक यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेण्यासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत परिचारक यांना निलंबित करण्याचा सरकारनं प्रस्ताव ठेवला. मात्र परिचारक यांचं थेट निलंबन करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे सरकारनं निलंबनाचा प्रस्ताव दाखल करूनही त्यावर चर्चा मात्र होऊ शकली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला. कर्जमाफी झाल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली. तिसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू होण्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर सभागृहात कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला. मित्रपक्षातील समन्वय बिघडत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षांची बैठक बोलावली. येत्या 12 मार्चला ही बैठक होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रामदास आठवले, महादेव जानकर आणि विनायक मेटे हे नेते यावेळी उपस्थित राहतील. राजू शेट्टींनी केलेल्या आंदोलनामुळे सरकार अडचणीत येते, त्यामुळेच मित्रपक्षांशी समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी आणखीनच वाढत चालल्यात. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणाची चौकशी ACBकडे सोपवण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली. या प्रकरणी FIR नोंदवून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. त्यामुळे एकनाथ खडसेंसमोरील चौकशीचा ससेमिरा संपायला तयार नाही. पारदर्शकता असावी यासाठी खडसेंविरोधातली तक्रार आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवत आहोत असं निवेदन राज्य सरकारनं हायकोर्टात दिलं. राज्यात अनधिकृत बांधकामं नियमित करण्याच्या सरकारच्या धोरणाला फाटा देत नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उच्च न्यायालयात सरकारविरोधी भूमिका मांडली आहे. सरकारचं धोरण पालिकेच्या नियंत्रण नियमावलीत बसत नसल्याचं नवी मुंबई पालिकेचे वकील संदीप मारणे यांनी बुधवारी उच्च न्यायालयात सांगितलं. ॲडव्होकेट मारणेंना सरकारविरोधी भूमिका आदेश कुणी दिले असा सवाल रोहित देव यांनी केल्यानंतर मारणे यांनी आयुक्तांनी आदेश दिले तेच मला सांगण्यात आल्याचं कोर्टात स्पष्ट केलं. त्यावर रोहित देव यांनी अजब सवाल केला. तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर सरकारनं त्यांना पाठीशी घातलं होतं, याचा आयुक्तांना विसर पडलाय काय असा प्रश्न देव यांनी विचारला. सरकारनं आयुक्तांना पाठीशी घातला याचा अर्थ त्यांनी सरकार विरोधी
जनहितार्थ निर्णय घ्यायचा नाही का असा प्रश्न खंडपीठानं विचारला. त्यावर महाधिवक्त्यांनी मौन बाळगलं. या प्रकरणी निकाल राखून ठेवण्यात आला. हायकोर्टातील महिलांच्या सोयीसाठी खास पाळणाघरची व्यवस्था करण्यात येणार आहे. याकरिता 900 चौरस फुटांची जागा आरक्षित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य न्यायमूर्त्यांनी केली. ॲडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियातर्फे अध्यक्ष राजीव चव्हाण यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी वुमन अचिव्हर पुरस्कार धावपट्टू ललिता बाबर हिला प्रदान करण्यात आला. अस्वच्छ रत्नागिरी करणाऱ्यांना रत्नागिरी नगर परिषद आता दणका देणार आहे. कचरा रस्त्यावर जाळणं, सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडणं, रस्त्यावर थुंकणं अशा पद्धतीनं अस्वच्छता करणाऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. कारण अशाने आता थेट 25,000च्या दंडापासून ते 100 रुपयांपर्यंत दंड नगर परिषद वसूल करणार आहे. नुकताच त्या संदर्भातला ठराव नगर परिषदेनं मंजूर केलाय. डोंबिवलीतील 27 गावांमध्ये सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे गावात ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने केला. या प्रकरणी आयुक्त ई रवींद्रन यांच्याकडे तक्रार करूनही ते दखल घेत नाहीत. त्यामुळे 27 गावांमधील नगरसेवकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झालाय. 15 मार्चला महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भाजपच्या 27 गावातील नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला दिलाय. राज्यातील बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता वळूया आपण राष्ट्रीय बातम्यांकडे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होते. अधिवेशनाच्या या टप्प्याचं कामकाज 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे. जीएसटी प्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक असणारी 3 विधेयकं मंजूर करून घेण्याचं सर्वात मोठं आव्हान सरकारपुढे असेल. याशिवाय याच टप्प्यामध्ये 31 मार्चच्या आधी अर्थसंकल्पालाही मंजुरी दिली जाईल. तत्पूर्वी आज लोकसभेत महिलांना 6 महिने प्रसूती रजा देण्याबाबतचं विधेयक चर्चा करून मंजूर करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या दिवशी मोदींनी इथल्या प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात पूजा केली. 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग म्हणून सोमनाथ प्रसिद्ध आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केशुभाई पटेल हे सुद्धा उपस्थित होते. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमनाथ मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. उत्तर प्रदेशमधल्या 7व्या आणि मणिपूरच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर गेले 2 महिने सुरू असलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत झाली. उत्तर प्रदेशामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये 60% जास्त मतदान झाले, तर मणिपूरमध्ये तब्बल 86% मतदारांनी लोकशाहीतला आपला हक्क बजावला. या 2 राज्यांसह पंजाब, उत्तराखंड आणि गोव्याच्या मतदारांचा कौल मतदान यंत्रात बंद झाला. आता सर्व देशाच्या नजरा शनिवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्यात. 2007 साली झालेल्या अजमेर स्फोट प्रकरणात स्वामी असीमानंद यांची जयपूरच्या विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. असीमानंद यांच्यासह अन्य 6 जणांविरोधात पुरेसे पुरावे न मिळाल्यामुळे संशयाचा फायदा घेऊन त्यांना सोडून देण्यात आलं. देवेंद्र गुप्ता, भावेश पटेल आणि सुनील जोशी या 3 आरोपींना हल्ला प्रकरणी विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात आले. त्यांच्या शिक्षेवर 16 मार्च रोजी सुनावणी होईल. अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या सरदार मोहम्मद दाऊद खान लष्करी रुग्णालयात डॉक्टरच्या वेशात आलेल्या 3 अतिरेक्यांनी हल्ला केला. अनेक तास ही चकमक सुरू होती. रुग्णालयाच्या वरच्या मजल्याचा ताबा अतिरेक्यांनी घेतला होता. तिथून ते रुग्णालयाचे कर्मचारी आणि रुग्णांवर गोळीबार करत होते. सिरियाची राजधानी दमास्कच्या पश्चिमेकडे असलेल्या घौता भागात हवाई हल्ल्यानंतरची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. व्हाईट हेल्मेट्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या सिरियन मदत पथकाचे कर्मचारी जखमींवर उपचार करत असतानाची ही दृश्य आहेत. होर्मुझच्या समुद्रात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या जहाजांनी अमेरिकेच्या जहाजाकडे मोर्चा वळवल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अमेरिकन नौदलानं देखील आपल्या जहाजांची दिशा वळवली आहे. दोन्ही बाजूंनी परस्परांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.